नमस्कार। एस ब्रेकिंग के डिजिटल प्लेटफॉर्म पर आपका स्वागत है। सबसे पहले अपने तमाम देश और प्रदेशवासियों को 1 मई यानी कि कामगार दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। कामगार दिवस के अवसर पर आज महाराष्ट्र के नासिक शहर में देखा गया कि जहां एक तरफ मजदूर वर्करों के ऊपर हो रहे अत्याचार को लेकर मार्शल संगठित असंगठित कामगार यूनियन के अध्यक्ष प्रशांत खरात ने आज सड़क पर उतर गए थे। आपको बताते चलो कि कुछ दिन पूर्व जहां पे F8 सातपुर MIDC में ट्रक कंपनी में जहां की वर्करों के ऊपर हो रहे अत्याचार को लेकर प्रशांत खरात ने अपनी एक शाखा का शुभारंभ किया था। वहीं उसके बाद से कंपनी मैनेजमेंट ने जो भी इस संगठन में जुड़े उन सभी वर्करों को कंपनी से निकाल दिया गया। इसको लेकर के प्रशांत खरात ने उन्हें कई बार चेतावनी दी कि वर्करों के साथ हो रहे अन्याय के खिलाफ अगर आप कंपनी में नहीं लेते हैं तो फिर हमें मजबूरन सड़क पर उतरना पड़ेगा। और अंततः वही देखा गया कि आज प्रशांत खरात अपने संगठित असंगठित कामगार यूनियन के अध्यक्ष के नाते उन्होंने सड़क पर उतरकर आंदोलन किया। बाकी इसको लेकर के आपकी क्या राय है, आपकी क्या प्रतिक्रिया है, वो सारी बातें भी हम आपके सामने रखेंगे। वहीं मार्शल संगठित और संगठित कामगार यूनियन के अध्यक्ष प्रशांत खरात ने क्या कहा वो भी हम आपके सामने रखेंगे। इससे पहले कि आप हमारे चैनल पे नए हैं, आपने अगर अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन का बटन जरूर दबा लें ताकि आपके आसपास की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले आप तक पहुंच सके। फक्त आम्ही तुमच्या विनंतीला मान दिला आहे। फक्त आम्ही तुम्ही आमची विनंती चालू आहे। संपर्क चालू आहे। काय होतं वरती संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे त्याला मानही दिलेलं आहे। बाकीची मंडळी आहेत मान आलेली चांगली गोष्ट आहे, काही विषय नाही। पण बाहेर तुम्ही संपवा असेल आम्ही संपवतोय 2 मिनिटाचं अंतर आहे, 1 मिनिटाचं। कृपा करून कोणी विरोधात घोषणाबाजी करू नका। जे काय आहे संदेश स्पष्ट आहे। 4-5 फोटो घे पडते मला फोटो घेते बाकीचे फोटो मध्ये ना असे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मार्शल कामगार एकजुटीचा, मार्शल कामगार एकजुटीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचं। मार्शल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मार्शल भाऊ आगे बढ़ो। दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। ट्रक कंपनी मुर्दाबाद, 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 ट्रक मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। बोला तुम्हाला विनंती ही आहे की आपले वर्षभर तुमचे आंदोलन असतात, पोलीस तुमच्यासोबत आहे, तरी तुम्हाला विनंती काही वेळेस चालू असतं ते पालन करावं असं। आणि आपण सांगायच्या सगळ्या नियमांचं आम्ही पालन केलेलं आहे। ऑलरेडी आमचा जो निरोप आहे आमचं काम आमचा लॉंग मार्च होता कामगार उपायुक्त मुंबई मंत्रालयापर्यंत। आम्हाला पोलिसांनी आमचं मन परिवर्तन केलं, आश्वासन दिलं, त्यामुळे आमचा लॉंग मार्च आज फक्त सगळ्या डिपार्टमेंटला BF असो, ESI असो, औद्योगिक कामगार सुरक्षा विभाग असो, कार्यकारी अभियंता असो, प्रादेशिक अधिकारी असो आणि त्याच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला लोकशाही मार्गाने आपल्या आदेश आंदोलन करण्यासाठी तुम्ही आमचं मन परिवर्तन करावं। तुम्ही जर आमच्या विनंतीला मान दिला तुम्ही वाईट द्या तुमचं काय आंदोलनाचं आणि इथे संपवा अशी आमची विनंती। ठीक आहे सर, आम्ही तुमची विनंती आम्हाला आमचं मन परिवर्तन पुन्हा एकदा करायला आम्ही यशस्वी पार पाडतो। आम्ही मुंडन करणार नाही, पण आम्ही जी बाईट देणार ते कामगार कार्यालयासमोर देणार एवढी आमची विनंती। पण म्हणून सांगतो ना की आज कामगार दिवस आहे, कामगार उपायुक्त समोर आम्ही बाईट दिली, आमचं समाधान तेवढंच। तुम्ही आमच्या शब्दाला मान दिलं, तुम्ही आमच्या शब्दाला मान द्यावं। आंदोलनाच्या ठिकाणी येऊ देऊ नये असं आदेश करू नये, सर्वांना मन परिवर्तन करावं हे वरिष्ठांचे आदेश आहे। म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आपण बाईट देऊ, तिथे संपवा अशी आमची विनंती आहे। हात जोडून आम्ही विनंती करतो, आम्ही पाय करतो तुमच्या, मला फक्त जाऊ द्या। ते कोण असेल ते ईश्वर ते जाऊन निषेध व्यक्त करू द्या। आंदोलन त्या जनतेला आम्हाला माहिती दिलं पाहिजे ना सर।
नमस्कार, मी प्रशांत खरात, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष तसेच मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष. मागील 13 मार्च 2025 रोजी ट्रॅक कंपनीत कामगारांवर अन्याय होत होता. त्या दिवशी आम्ही युनियन लावलेली असताना युनियन लावण्याचा राग मनात धरून कंपनी मॅनेजमेंटने आमच्या कामगारांना, युनियनचे सदस्य असलेल्या कामगारांना कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. कुठलीही पूर्वकल्पना न देता युनियन लावली. त्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय जाणीवपूर्वक कंपनी प्रशासन करत आहे. तर वारंवार आम्ही कंपनीच्या विरोधात, या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात आम्ही माननीय कामगार उपायुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. तिथे आमच्या 4 मीटिंगही झाल्या, पण वेळ खाऊ पद्धतीचा कार्यक्रम चालू असून कामगार उपायुक्त वारंवार त्यांना लेखी अहवाल मागत आहेत. तुमचं जे काही म्हणणं असेल कंपनीच्या मॅनेजमेंटनी लेखी द्यावं, परंतु कंपनी मॅनेजमेंट वारंवार कामगार उपायुक्त यांना केराची टोपली दाखवत आहे. कुठल्याही प्रकारे लेखी अहवाल आणि लेखी उत्तर देण्यास तयार होत नाही. तरी देखील कामगार उपायुक्त कंपनी मॅनेजमेंटला पाठीशी घालण्याचं काम करून आम्हाला 20-20, 25-25, 1-1 महिन्याच्या तारखा देत आहेत. तरी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुंडन आंदोलन करणार होतो. आणि आमचा आज कामगार उपायुक्त ते मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री कार्यालय येथे लॉंग मार्च काढण्याचा निर्णय होता, परंतु पोलिसांनी आमचं मन परिवर्तन केल्यामुळे आणि पॉझिटिव्ह तुमचं कामगारांना न्याय देऊ असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही त्यांना 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे. आणि कामगार सुरक्षा विभाग, PF विभाग, ESI विभाग आणि कार्यकारी अभियंता आणि प्रादेशिक अधिकारी यांनाही पत्रव्यवहार करून कंपनीचं बेकायदेशीर बांधकाम असेल, अतिक्रमण असेल, अनधिकृत पार्किंग असेल आणि कंपनीचे अनधिकृत वृक्षतोड असेल याबद्दलही तक्रार केलेली आहे. परंतु अद्यापही त्यांच्यावरही कुठल्या प्रकारे कारवाई झाली नाही. कामगारांचे ह्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर हे गार्डनिंग आणि हाऊसकीपिंगचं काम करू शकतात, परंतु हे कॉन्ट्रॅक्ट लेबर, कंत्राटी लेबर आमचे त्यांना मशीनवर काम दिलं जातं आणि त्यांना कुठलंही स्किल सर्टिफिकेट नसताना देखील त्यांच्या जीवाशी खेळ हे कंपनी मॅनेजमेंट करत आहे. त्यामुळे आम्ही कामगार उपायुक्तांना विनंती केलेली आहे की कंत्राटी कामगारांनी मशीनवर काम करण्यात तात्काळ बंदी घालण्यात यावी. अशा विविध तक्रारी करूनही यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही. त्यामुळे आज कामगार दिनानिमित्त आम्ही समस्त कामगार यांच्या वतीने आणि आमच्या मार्शल कामगार युनियनच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ह्या कामगार अधिकाऱ्यांचा, कामगार सुरक्षा विभाग, प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अधिकारी आणि कामगार उपायुक्त या सर्वांचा निषेध व्यक्त करतो. आणि कामगारांना जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या 8 दिवसात आम्ही कामगार उपायुक्त ते मुख्यमंत्री कार्यालय येथे आम्ही सर्व कामगारांच्या वतीने चड्डी मोर्चा काढण्यात येईल अशी मी शब्द सर्वांच्या समोर देतो. आणि 8 दिवसात न्याय न मिळाला सर्वांनी चड्डी मोर्चासाठी जाणार आहेत असा आम्ही शब्द देतो. जय हिंद, जय भारत. खबर भी असर भी सिर्फ ऐस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें। विज्ञापन देने के लिए संपर्क करें।